कोरोना महामारी संपल्यानंतर जनजीवन सुरळीत झालेलं असतानाच आता सामान्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. कोरोनाचा सबव्हेरियंट असलेल्या JN.1चा महाराष्ट्रात शिरकाव झालाय. सिंगापूरहून केरळ आणि त्यानंतर कोकणात एंट्री मारलेल्या कोरोनाने आता ठाण्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच सिंधुदुर्गातील एका व्यक्तीला सबव्हेरियंट JN.1ची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता ठाण्यात 5 रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रात खळबळ उडालीय. सबव्हेरियंट JN.1चे रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाने अलर्ट जारी केलाय. तसेच केंद्रातील मोदी सरकारने राज्यांसाठी नव्या सूचना जारी केल्यात. त्यामुळं आता ठाण्यात नेमकं काय सुरू आहे, सबव्हेरियंट JN.1ची लक्षणं काय आहेत आणि त्यापासून काय काळजी घ्यायला हवी, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. नमस्कार, मी सायली आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. ठाण्यात 5 लोकांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली असून सर्व बाधितांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आलीय. परंतु आता ठाण्यात सबव्हेरियंट JN.1चे तब्बल 5 रुग्ण आढळल्याने मुंबईसह पुण्यात प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केलीय. ठाण्यासह पुणे आणि अकोल्यातही सबव्हेरियंट JN.1चे रुग्ण आढळलेत. महाराष्ट्रात आतापर्यंत सबव्हेरियंट JN.1चे एकूण 9 रुग्ण आढळले असून यातील 8 रुग्णांनी पूर्वीच कोरोनाच्या लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1चा धोका आणि लक्षणं काही प्रमाणात सारखीच आहे. परंतु ज्या लोकांना हृदयविकार, श्वसनरोग, ॲलर्जी आणि क्षयरोगाचा त्रास आहे, अशा लोकांना नव्या व्हेरियंटचा धोका जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. घसादुखी, अशक्तपणा, खोकला, सर्दी, ताप, थंडी ही नव्या व्हेरियंटची लक्षणं असू शकतात. अशा वेळी तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळणं, मास्क वापरणं आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.